हॅलो, नमस्ते. कसे आहात? मस्त ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी तुम्हाला आपलं जीवन उंचावण्याचं, आपले आपण बेटर पर्सन व्हायचं, आपल्याला अपेक्षेप्रमाणे हवं तर सर्व काही मिळवायचं एक ट्रिक सांगणार आहे. आणि ही 100% काम करते. तुम्ही करून तरी बघा, प्रयत्न करा, महिनाभर करा आणि मला मग कळवा काय तुम्हाला आयुष्यात बदल झाला का नाही, आपलं आयुष्य बदलले का नाही. ही ट्रिक आहे. आय एम चाइल्ड ऑफ एबंडन्स. ह्याला कोण कोण म्हणते लकी गाई सिंड्रोम, कोण कोण ह्याला म्हणते लॉ ऑफ एक्झम्पशन. असं वेगवेगळ्या नावानं ह्याला बोलवलं जाते. लकी गाई सिंड्रोम हे लकी बॉय सिंड्रोम, लकी गर्ल सिंड्रोम. कसंही तुम्हाला हवं तसं बदलू शकता. आणि हे 100% काम करते, ह्याची गॅरंटी मी देते. तुम्ही व्यवस्थित मनापासून केला तर हो. ते आपल्याला हवं तर मिळवायचं कसं, अतिशय सोपे सरळ पद्धतीनं सांगणार आहे. आधी आपलं मन समाधानी ठेवा. माझी आहे ही परिस्थिती अशी आहे, काही हे तुम्हाला क्लिअर असू दे. मला इथून कुठे जायचं आहे, तर आर्थिक दृष्ट्या असू देत, रिलेशन मध्ये असू देत, हेल्थ रिलेटेड असू देत, काही आपल्याला कुठे पोचायचं आहे, काय मिळवायचं आहे, ह्याचं आधी चित्र तयार करून घ्या मनात. एवढ्या करून झाल्यावर हे आपण एक सकारात्मक दृष्टिकोन किंवा मानसिकता तयार करायची की मी ऑलरेडी तर सगळं बघतीये. सपोज मला एकदम मोठं घर, समोर अशी बाग पाहिजे, कसं पाहिजे, माझ्या मनात तर चित्र आहे कसं पाहिजे, मी तसले घरातच राहते आता. हे तुम्ही मनाला आपले सांगायचं. किंवा आता ह्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणा तुम्ही, आणि ह्याला मराठीत सकारात्मक मानसिकता असं सुद्धा म्हणतात. आता हे करताना मग काही फक्त आपण एक्झम्पशन केलं, स्वप्न बघत राहायचं का मॅडम? नाही, आपलं काम करत राहायचं. जे काही आपलं काम आहे तर काम करत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हे फक्त हे काही आजचं किंवा आता फॉरेन कंट्रीज मधनं मिळालेलं नाहीये बरं का. हे आपले भगवद्गीतेत पण ह्याचा सगळा उल्लेख आहे. भगवद्गीतेत पण ह्याचा उल्लेख आहे. एवढेच का, आपल्याकडे पूर्वी पण म्हणायचे बघा, कुठलाही माझ्याकडे आहे म्हणा, नाही म्हणायचं नाही. वास्तुपुरुष अस्तु अस्तु म्हणत असतो. जे काही आपण बोलतो तेव्हा त्यांना अस्तु म्हणाला की तर आपल्याला मिळते, असं पूर्वी म्हणायचे. हे काय आहे? हे काही नाही तरी आय एम ए लकी चाइल्ड किंवा लकी गाई सिंड्रोम म्हणा तुम्ही, लॉ ऑफ एबंडन्स म्हणा, सकारात्मक मानसिकता म्हणा, हे सगळं आहे. आता हे कसं आपण फॉलो करायचं? अतिशय सोपं आहे. जे तुम्हाला हवे आहे तर चित्र तुम्ही व्हिज्युअलाइज करा
आणि तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे त्या गोष्टी आहेत आणि तुम्ही त्या एन्जॉय करता, हा विचार करा. आणि ह्याच्याशिवाय कायम आपण सकारात्मक राहायचं. मनाला तुम्ही अगदी गॅरंटीड बिंबवून सांगा, आय एम ए लकी गाय, आय एम ए लकी गर्ल म्हणा, लकी बॉय म्हणा, आय एम ए चाइल्ड ऑफ एबंडन्स. का म्हणजे हे जगात एवढं काही आहे. अहो, किती संपत्ती आहे, किती सुख आहे, किती समाधान आहे, किती आरोग्य आहे, चांगले संबंध आहेत, सगळं काही आहे. मग मला तर मिळणार नक्की. त्यामुळे आय एम ए लकी चाइल्ड आणि मला हे सगळं मिळणार आहे, हे मला गॅरंटीड माहीत आहे. मी स्पेशल आहे. मला हवं तर सगळं देव माझं देणार आहे. आय ट्रस्ट गॉड्स पॉवर. मला देवाचे म्हणा किंवा माझे पॉवरवर मला पूर्ण विश्वास आहे. आय एम सन ऑफ जॉय. मला देवाने ह्या जगात कशासाठी पाठवले? मला देवाने ह्या जगात आनंदी सुखी राहण्यासाठी पाठवले. आणि जे काही मला अपेक्षा आहे तर सगळं काही मला मिळणार आहे. असं ह्याला ऍड करून तुम्ही किती एजम्पशन्स तयार करू शकता. आणि कायम मन समाधानी ठेवायचं, शांत ठेवायचं. आणि जे काही तुम्हाला त्याचं व्हिज्युअलायझेशन करा. पाहिजे तर त्याचे फोटो लावा आपले रूममध्ये. ओके, आपल्याला मर्सिडीज गाडी पाहिजे, गाडीचा फोटो लावा, हरकत नाही. आणि जाताना तुम्ही तुमच्या साधे गाडीनं जाता, मी आता मर्सिडीज गाडीतनं जातोय माझ्या, हा विचार करा. किंवा कायम मनात अशी सकारात्मकता ठेवा. नाही ते मनात कायम मी गरीब आहे, कसं आहे, हे कसं होणार आहे, नुसतं मॅडम काहीतरी सांगतात. नाही, असं बिलकुल विचार करायचं नाही. मॅडमचे जीवनात हे सगळं घडले ना, मग माझे जीवनात पण घडणार आहे हे सगळं. मी कायम सकारात्मकतेनं विचार करणार आहे. जे काही मला येते, मला माहीत आहे, माझ्याकडे आहे, त्यातलं मी लोकांकडे शेअर करणार आहे, हे पण माहीत पाहिजे. नाही ते नुसतं माझ्यासाठी मला म्हणत बसायचं नाही. आईच्या ऐवजी वी वापरा, अस वापरा. जे काही मला आहे, मला माहीत आहे, तर मी बाकीच्यांच्याशी शेअर करणार आहे. का म्हणजे माझ्यासारखेच बाकीचे पण सुखी होऊ देत ना, हा विचार पण पाहिजे. आणि हे सगळं करताना पहिलं आपलं मन, शरीर सगळं स्वच्छ ठेवायचं. मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवायचे नाही. नाही ते माझं एवढं चांगलं होऊ देत, त्याचं नको. नाही, सगळ्यांचं, सर्वांचं चांगलं होऊ देत. ज्ञानेश्वर काय म्हणतात, तसं सगळ्यांचं चांगलं होऊ देत, भलं होऊ देत. आणि कायम सकारात्मकतेत राहायचं. अहो, पूर्वी बघा, मला तरी अजूनही आठवते, काही सपोज आता आईला दही वाढ म्हटला तर त्या दिवशी दही संपलं असेल, तेव्हा आई नाही म्हणायची नाही. आई काय म्हणायची, उद्या वाटते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला माझ्याकडे नाही, अमुक नाही म्हणू नका. बी पॉझिटिव्ह ऑलवेज. सकारात्मक राहावा आणि आनंदी राहावा. आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, मी ते सगळं एन्जॉय करते, ह्या दृष्टीनं आपण विचार करा. आपण हे व्हिज्युअलायझेशन केलं का नाही, आपले सबकॉन्शियस माइंडला वाटते. मी पूर्वी तुम्हाला सांगितल्यासारखं सबकॉन्शियस माइंडला तुम्ही काय विचार देता तेवढंच कळते, बाकी काही विचार करत नाही. हे कसं येईल, काय येईल, काही विचार करत नाही तुम्ही. हो, किती छान घरात मी राहतो, किती छान गार्डन आहे समोर, हा विचार केला का नाही तुमचं सबकॉन्शियस माइंड पण तर तुम्हाला सांगते
किंवा तुमचे विचार म्हणा, तुमचे फिलिंग्स म्हणा, हे सगळं एका लेवलला आलं का नाही तर सगळं घडत जाते. त्यामुळे हे लकी गाई सिंड्रोम म्हणजे सकारात्मक मानसिकता, किंवा कोण ह्याला म्हणते चाइल्ड ऑफ एबंडन्स म्हणते, कोणी म्हणते लॉ ऑफ एझम्पशन, म्हणजे तुम्ही एझम्पशन माझ्याकडे आहे हे हा विचार करायचा. ते तुम्हाला काय अपेक्षा आहे तर सगळं तुम्हाला मिळते आणि तुमचं जीवन बघा कसं बदलून जाते. आपण करून तरी बघा आणि तुम्हाला ह्याचा अनुभव आल्यावर मला मात्र कळवायला विसरू नका. हॅव ए गुड डे.